आजच्या मुदखेडमध्ये होणाऱ्या पहिल्या सभेला ज्याचं मार्गदर्शन आपण ऐकलं, श्रीजाताई चव्हाण आपले आमदार, कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, नारायणप्पा गोतावार, दत्तू देशमुख, निलकंठ बंदे, रामसिंग चव्हाण, राम आबादार, संजय सोनटक्के, ऋषी पारवेकर, कोमल जयस्वाल, व्यंकटराव कल्याणकर, कल्याण कमळे, सुनील शेट्टे, उद्धव पवार, राजू बारतुंडे, मारुती कीर्तन, रावसाहेब चौदंते, मारुती जाधव, मुसा मिस्त्री, संजय कोलते, सचिन मगरे, गोविंद गुंडमवार, मनोज कांबळे, सुशील मुंगल, नगराध्यक्ष पदाच्या आपला उमेदवार विश्रांती माधवराव कदम, सविता मोडवान, 1 अ मधल्या 1 ब मध्ये उपेंद्र देवदे, शोभा बल्फेवाड, प्रभाग क्रमांक 6 ब मध्ये सुनील शेटे. आजच्या या सभेमध्ये उपस्थित असलेले मोठ्या प्रमाणावर म्हणजे तरुण सहकारी, या ठिकाणी आलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी, मोठ्या प्रमाणावर आलेल्या सर्व सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, आजच्या होणाऱ्या पहिल्या सभेला पाहिल्यानंतर मुदखेडमध्ये मी अनेक वेळा आलो, अनेक वेळा सभा घेतल्या, पण एवढी मोठी सभा मी कधीही पाहिली नव्हती. आज एवढी सभा आज मुदखेडमध्ये आमच्या बहिणी आहेत, आई आहेत, आजी आहेत, तरुण सहकारी आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम बांधव आहेत, तरुणी आहेत, एक संमिश्र अशा प्रकारची आपण पाहतोय श्रोते या ठिकाणी आलेले आहेत. आणि मला खात्री आहे या मुदखेडच्या मनामध्ये एकच भावना आहे, जो आमचा विकास केला आणि जो करेल त्यालाच आमचं मतदान जाणार आहे. याच्या आजच्या उपस्थितीमधून हे स्पष्ट होत आहे. खरा कोत्तावर आमच्याकडे आहे. बाकी सब पहिल्यापासून एक भूमिका घेऊन न डगमगता, आता वय भरपूर झालं आहे मी समजू शकतो, वयामानाने बोललेले मर्यादा येतात हे समजू शकतो, पण नारायणप्पा खऱ्या अर्थाने नारायण आहे. त्यामुळे नारायणप्पांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो की याही वयामध्ये आज सभेला मुद्दाम आले दाखवण्याकरता की मी पुराणा भाजपवाला आहे. पुराणा भाजपवाला बातमी आहे आणि म्हणून नारायणप्पांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. मित्र, आपण इतके वर्ष मला पाहताय, इतक्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे. तुम्ही मला आज नाही, गेल्या 25-30 वर्षापासून तुम्ही प्रामाणिकपणे माझी साथ देत आहात, त्याबद्दल तुमचे जेवढे मनापासून आभार मानावे तेवढे कमी आहे. तुमचा विश्वास आहे. उगाच कोणी यायचं, काय सांगायचं, मत मागायची. मला आपल्याला विनंती करायची आहे, मत खराब करू नका. माझ्याकडे भरपूर तरुण सहकारी आहे. खूप लोकांना पाहिजे होतं तिकीट, खूप लोकांना आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवायची होती, त्याचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो. साधा फोन मी नव्हतो कालच नांदेडला, काल रात्री आलो. 2 दिवस बाहेर गावी होतो, कुटुंबार्थीला गेलो होतो. तिकडे सत्यसाई बाबांच्या 100 वर्षाचा कार्यक्रम, सत्यसाई बाबांच्या जीवनाला 100 वर्ष झाली, त्यांच्या कार्यक्रमाला काल मी कुटुंबार्थीला गेलो. मी देवेंद्र फडणवीस दोघे आम्ही होतो. त्याच्यामुळे मग जेवढे फोन मी फोनवरच काही लोकांना बोललो, पण मला आभार मानले पाहिजे तरुण सहकारी ज्यांनी माझ्या फोनवर विनंती देऊन मान दिला आणि मला सांगितल्यामुळे विड्रॉ केलं, त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांचा सुद्धा याच्यामध्ये सेवाचा वाटा आगामी काळात नक्की राहणार. मला सांगा, गर्दी केव्हा होते, लोक तिकीट केव्हा मागतात? लोकांना जेव्हा खात्री पडते
की ही जागा मी लढवली या पक्षाकडून तर मला 100% यश मिळणार आहे. त्यांना माहिती होतं की भाजपकडून तिकीट मिळालं की 100% मी निवडून आलो. तर या तिकिटाच्या मागे अशोक चव्हाणांची गॅरंटी आहे. गॅरंटी आहे की नाही? गॅरंटी. नुसतं तिकीट मागायचं बोलायचं निवडून असं नाही आहे. कामाची गॅरंटी आहे, कामाची पावती आहे. प्रत्येक उमेदवाराच्या मागे पाठबळ आहे. पक्षाचा आहेच, पक्ष मोठा आहे. पहिला पक्ष आणि पहिला आपला देश, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः. ही भाजपची घोषवाक्य आहे. पहिला देश. भारत माता की जय. भारत माता की जय. पहिला आपला देश, आपलं कर्तव्य जे देशाकरता आहे, नंतर आपल्या पक्षाकरता आहे, आणि नंतर स्वतःच जे असेल स्वतःचा आहे. पहिला विषय देशाचा. त्या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. तर मला सांगायला अभिमान आहे. ज्यावेळेस मी पक्षात आलो त्यांनी माझी आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि त्यांनी मला आश्वासित केलं की भाजपमध्ये तुम्हाला तेवढा मान सन्मान दिला जाईल. तुम्ही महाराष्ट्राचे प्रमुख होता आणि मला सरळ एका 24 तासाच्या आत खासदार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मोदी साहेबांनी केलं. मी जाहीरपणे केलं सांगतो. कारण त्यांना माहिती आहे की अशोक चव्हाण म्हणजे विश्वासाचं, विकासाचं प्रतीक आहे. महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्याची धमक ज्यांच्यामध्ये होती त्या माणसाला आपल्याकडे घेतलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आगामी पुढच्या काळामध्ये भाजपला यश महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मिळालं पाहिजे. ही खुद्द मोदी साहेबांच्या देवाभाऊची इच्छा आहे. आणि मला आपल्याला विनंती करायची आहे, तुम्ही माझं नेहमी ऐकलं आणि तुमच्या प्रयत्नाला तुम्ही मला जे यश दिलं, जे आशीर्वाद दिले, त्या आशीर्वादाला आम्ही काही कमी पडलो नाही. तुम्ही सांगितलं ते काम मुदखेडमध्ये झालं. तुम्ही जे जे मुदखेडच्या विकासाकरता मागणी केली त्या सगळ्या कामाला मार्गी लावण्याचं काम माझ्या 20, 25, 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी मुदखेडवासियांना त्यांनी मागायची गरज पडली ना ते काम करून टाकलं. मला एवढं सांगायचं आहे, आगामी काळामध्ये 5 वर्षाचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. तो 5 वर्षाचा पल्ला फार मोठा आहे. या 5 वर्षामध्ये आपल्याला पुढची कामं भरपूर गाठायची. मुदखेडला आपल्याला राज्यामध्ये ज्या चांगल्या नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये मुदखेडचं नाव सुद्धा वरच्या क्रमांकावर राहिलं पाहिजे ही इच्छा आहे. एवढी इच्छा नाही, करायचंय ते केव्हा शक्य होणार आहे? अध्यक्ष आपला पाहिजे, अध्यक्ष आपला पाहिजे, सदस्य आपले पाहिजे, बहुमत आपलं पाहिजे. नाही तर मग हा माझ्या समाजाचा, हा माझ्या जातीचा, तू माझा पाहुणा, हा माझ्या जवळचा काही कामाला येणार आहे का? 5 वर्ष भाजपचं सरकार राज्यामध्ये आहे की नाही? देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री 5 वर्ष आहेत. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत, 5 वर्ष कायम आहेत, बाहेर पुढे राहतील. देशामध्ये मोदीजी, इकडे देवेंद्रजी. मग आपली नगरपालिका दुसऱ्याच्या हातात देऊन काय साध्य होणार आहे? काय कामं होणार आहेत का? काही कामं होणार आहेत का? याचं उत्तर द्या. की जे बाजूला फॉर्म बाकीच्यांनी भरलेले आहेत ना त्यांना विचारा, बाबा तू एकटा येऊन आमचं काय भलं करणार आहेस? तू एकटावर आमचं काय काम करणार आहेस? अरे मुदखेडच्या गल्ली मुळे तुम्हाला माहित नाही, कामं काय माहित नाही, कामं काय केली पाहिजे तुम्हाला माहित नाही. आपण जे जे काम केलं, बायपासचं काम झालं, गाडी येतात ते कमी येत असेल कमी येत असेल पहिल्यापेक्षा. ट्रॅफिक नाही झाली, कमी झाली. बाहेरच्या बाहेर बायपासून गाड्या ट्रक निघून जाते. एकीकडे उसाच्या गाड्या जायच्या, बघायचो ट्रक जायचे, गाड्या जायच्या. पहिल्यापेक्षा फरक पडलाय की नाही? प्यायच्या पाण्याची योजना मार्गी लागली. स्लो चाललंय काम, होईल पूर्ण. प्रत्येक घरामध्ये नळ मिळेल, प्रत्येक घरामध्ये प्यायला पाणी मिळेल. हे काम सोपं काम नाही. 2 वर्ष काम चालू आहे. जे भोकरला केलं, जे अर्धापूरला केलं तेच काम मुदखेडमध्ये होणार आहे. तुम्हाला प्यायला पाणी घरपोच मिळणार आहे. तुम्ही चिंता करायचं काही. माझं वचन तुम्हाला आहे, मला मुद्दाम सांगितलं. आपल्या भागामध्ये 100 खाटाचा नवीन दवाखाना येतोय आता. 100 खाटाचा जागा आम्ही जलसंपदा विभाग जागा देऊ केलेली आहे. आणि त्या ठिकाणी ग्रामीण केंद्र जे आहे आपल्या शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेजचं रुरल हेल्थ ट्रेनिंग सेंटर जन्म RHTC म्हणजे 100 बेडचा दवाखाना मुदखेड शहराकरता वेगळ्याने नवीन मंजूर आपण करून दिलेला आहे. त्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार. छोटं काम नाहीये. भोकरला 100 खाटाचा दवाखाना दिला.
तुमच्याकडे मुदखेडला 100 खडा दवाखाना दिला. ते काम सुरू होईल आता आणि आपण पाहाल त्या ठिकाणी कोर्टाची नवीन बिल्डिंग सुद्धा त्याच्या बाजूला येणार आहे. तर मुदखेडचा विचार आम्ही काही कमी केला नाही. तुम्ही सांगायची गरजच नाही पडत. मला माहिती आहे मुदखेडच्या लोकांची गरज काय. आता मुलांची शाळा चांगली कॉन्व्हेंट असली पाहिजे. मागच्या वेळेस मी दिवाळीत आलो तर मला लोक भेटली. किंवा साहेब बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत. आमच्या मुलांना शाळेला नांदेडला जावं लागते. 1 बस 2 बस आमच्या भरून जातात. कारण की आम्हाला शाळा चांगली इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट शाळा काहीतरी चांगली इथे करून द्या. माझा मुदखेड वासियांना आश्वासन आहे, तुमच्या शाळेचा विषय सुद्धा मी 100% मार्गी लावेल आणि तुमच्या मुलांना आगामी काळामध्ये दुसरीकडे जायची गरज पडणार नाही. मला सांगा, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी येऊन एक तरी गोष्ट सांगावी की त्यांनी मागच्या काळात काय केलं आणि पुढे काय करणार आहे. आता रिटायर झालेले नेते फिरतात त्याच्या मागे. रिटायरमेंट नंतर काय मला माहित नाही, पण रिटायरमेंट झालेले नेते आता फिरतात, आश्वासन देत आहेत की तिकडे जरी असतो तर मी तुमच्या बरोबर आहे, इकडे जरी असतो मी तुमच्या बरोबर आहे. मग तुझ्या मागे कोण आहे. आता लोक सांगणारे भरपूर झालेले आहेत, काम करण्या इतपत ऐपत धमक करून त्याची क्षमता राहिलेली आहे का. सरकार आपलं आहे. सरकार आपलं, या सरकारच्या माध्यमातून मोदी साहेबांचा आशीर्वाद आपल्याला. मला इथल्या मुस्लिम बांधवांचं अभिनंदन केलं पाहिजे. जवळपास 5-25 लोकांनी अर्ज केले की आम्हाला तिकीट भाजपचं पाहिजे म्हणून. 5-25 लोकांनी अप्लाय केलं. त्यांनी मला साहेब हम बीजेपी से लढने के तयार, हम आपके साथ है, मी तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमच्या बरोबर आहोत म्हणून आम्हाला तिकीट द्या. मला सांगायला अभिमान आहे की मुस्लिम बांधवांसाठी 7 जागा आम्ही मुस्लिम बांधवांना तिकीट, अधिकृत तिकीट भाजपाच्या चिन्हावर लढून राहिलेले आहे. ते परिवर्तन आहे की नाही. लोकसभेला जवळ येत नव्हते, विधानसभेला जवळ येत नव्हते, पण आज नगरपालिकेच्या निवडणुकीला मुस्लिम समाज सुद्धा पुढाकार आलेला आहे. त्यांना माहिती आहे आपलं भलं कशामध्ये आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं, मोदी साहेबांचा नारा आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास. ही भूमिका आमच्या पक्षाची आणि तुम्हाला मी गॅरंटी देतो या मुदखेड शहरामध्ये कुठलाही भेदभाव होणार नाही. सर्वांना न्याय मिळेल, तुम्हाला कोण त्रास देणार नाही. आम्ही सर्व एकोप्याने काम करू. अरे बाजूबाजूला घरत आमची, बाजूबाजूचे संबंध आहेत. आम्ही काही एकमेकाला त्रास देण्याकरता भूमिका तुम्ही पाहायला गेले. इतके वर्ष मी होतो, किती त्रास झाला कोणाला. एकाही समाजाने सांगावं, मुस्लिमच नाही बाकीच्या नाही सांगतो मी. आमचा धनगर समाज आहे, आमचा कोमटी समाज आहे, आमचे इतरही बांधव आहेत, मागासवर्गीय आहेत, दलित आहेत, आमचे मातंग आहेत. 18 पगड जाती मुदखेडमध्ये लहान जाती आहेत. एकाने सांगावं गेल्या 25 वर्षामध्ये अशोक चव्हाणांनी कोणाला त्रास दिला का. एका माणसाने मला सांगा, काही कारणच नाही ना. तुम्ही लोकांनी एवढे माझे पाठबळ दिलाय, मला एवढी ताकद दिली, एवढी शक्ती दिली मला. फक्त मला एवढं सांगायचं नाही तर मग आपल्यामध्ये बंटवारा कर दो. 5-25 वोट इसको दे दो, 10 वोट उसको दे दो, 20 वोट उसको दे दो. मग लॉटरी लागली होती त्याची मागे तुम्हाला माहिती आहे. 5 वर्षापूर्वी एक लॉटरी लग गई थी. कहां गया फिर से आ गया ना. अभी वापस चला नहीं, अभी वापस घूमना सुन. लॉटरी लागली तर मग लॉटरी लागली बघा माझ्याकडे आला, म्हणलं बाबा ठीक आहे, जो लोगों को पसंद है वो मेरे को पसंद है, मी काय करू. आता लॉटरी कोणाची लावू नका देऊ, नाही तर मग समाज जात जवळचा लांबचा याचा त्याचा कोई काम करणे वाला नाही. कामाला कोणी येणार नाही. सोडून मी तुम्हाला गॅरंटी कामाला येईल अशोक चव्हाण येईल, हे तुम्हाला गॅरंटी. एवढा विश्वास आहे की नाही. हात वर करा, विश्वास आहे की नाही. एवढा तरी मतदान करा, हात वर केला मतदान. तुम्हाला उमेदवाराची नावं सांगितली, 1 ब 3 क 3 ब अ ब तुम्हाला लक्षात राहणारच नाही. आता फक्त काय बघायचं आपल्याला, कमळ बघायचं आणि बटन दाबा. 1 2 आणि अध्यक्ष तिघांना मला फक्त कमळ बघायचं आहे. 3 मशीन आहेत, 2 मेंबरचे मत आहेत आणि 1 अध्यक्षाचा. तिघांना मतदान करा. नाही तर मग 1 इसको दे दो, 1 उसको दे दो और तिसरा साथ तीसरे को दे दो. अरे ऐसा मत करो भाई, अशी वाटणी करू नका. तुम्हाला कार्यक्रम चलता है कभी कभी, इसको भी दो उसको भी दे दो. ह्या कार्यक्रम केला तर मुदखेडचा सत्यानाश होणार. हा तुम्ही जर कार्यक्रम केला
तर मुदखेडचा 5 वर्ष मला काही सांगू नका साहेब, नळाला पाणी नाही आणि गावात गटार नाही आणि अमुक नाही आणि तमुक नाही. मी सांगेन ज्याला गेलं त्याला द्या, जर करा. एवढं सांगायचं म्हणजे माता बहिणी व्यापारी बांधवांना भेटो दिवाळीमध्ये. ते म्हणजे साहेब आमच्या बोंड्यामधल्या जमिनी आमच्या नावावर नाहीत, आम्हाला जमिनी मालकीची करून द्या, मार्ग काढा. मी त्यांना आश्वासित तेव्हाही केलं, आजही सांगतो. त्यांचे प्रश्न सुद्धा व्यापाऱ्यांचे नक्की मी सोडवणार आहे, तुम्ही चिंता करायची गरज नाही. आज कुठलाही भेदभाव समाज जात त्याच्यावर भेदभाव करायचा नाही. आपण जर एकोप्याने राहिलो तर आपलं भलं होणार. आपण जर वाटणी करत राहिलो तर लॉटरी कोणाची लागेल, लॉटरी लागली की मग तुम्हाला मी रामराम करतो, बघा तुमचं लॉटरी बघा आणि तुम्ही बघा, मला काय सांगा. त्यामुळे दुसरी तिसरीकडे आपण लक्ष देऊ नका. समस्या मला पाठ आहेत, प्रश्न मला माहिती आहेत. आमच्या धनगर बांधवांना सुद्धा आम्ही टेकडीवर करून दिले का डेव्हलपमेंट टेकडीचं पूर्ण रस्ता करून दिला. टेकडीवरच मंदिराचं त्या ठिकाणी काम व्यवस्थित चाललंय. आमच्या धनगर बांधवांना सुद्धा आम्ही मदत केलेली आहे. एअरपोर्ट 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 धनगर बांधवांनाही सुद्धा सोबत घेतलेला आहे. मराठा बांधवांनाही सोबत घेतले आणि ओबीसींना सुद्धा न्याय दिलेला आहे. त्यामुळे हा मराठा आहे, तो ओबीसी आहे, तो अमुक आहे, तो तमुक आहे. मित्रांनो, ही भानगड बिलकुल मनात आणू नका. भाजपच्या चिन्हावर जेवढे उभे आहेत आमचे सहकारी, त्या सगळ्यात ताकद द्या. बघा पुढचे 5 वर्ष कशी निघतील तुम्ही. आणि यातलं कोणी काम केलं नाही ना तर माधव कदमचा कान मी पकडू शकतो, तुम्हाला गॅरंटी सांगतो. माधव कदमचं काम पकडू शकतो, बाकी नगरसेवकालाही दाटू शकतो. आपल्या कामामध्ये दिरंगाई होणार नाही. नगरपालिकेवर असतात ते छोटे मोठे तक्रारी असतात, रोजची कामं पडतात, जावं लागतं, भेटावं लागतं, लोकांना विनंती करावं लागते. साहेब हे झालं नाही, हो बघावं, आमच्या गावात 7-12 आमच्या मिळत नाही, सिटी सर्वे झालंच नाही, आमच्या मग जमीन आमच्या नावावर होतच नाही. असतात लहान तक्रारी. माया पण फोन करतात. खाली फार सोपं झालंय, मोबाईल लावला की लगेच फोन. रात्री 12ला फोन मला करतात लोक, साहेब काय करताय. 12ला काय झोपलो म्हटलं, काय करत. रात्री 12ला फोन करतात, साहेब हे काम राहिले. सकाळी फोन करणार राजा, कुठं जातोय मी. नाही आत्ताच सांगावं लागते, एमएससीबीची लाईटच चालेल ना. मग सकाळी बघतो, तुम्ही तर झोपला असाल एसी मध्ये, आमचं काय आला. बरोबर आहे, म्हणजे मी एसी लावतो, दिला नाही, झोपत लागते 5-7 तास. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, लोकांच्या हातात मोबाईल आलेला आहे, लोकांना तंत्रज्ञान उपलब्ध आहे, फटाफट फोन लावतात, फटाफट सांगतात. आणि सोशल मीडिया ते एवढा आहे, ते काळजी घ्या. सोशल मीडिया काही बघत जाऊ नका, काही सांगतात त्याच्यामध्ये, अमुक न्यूज तमुक न्यूज. नाही यांचं चांगलं आहे, याचा काही प्रॉब्लेम नाही, यांचं चांगलं आहे. परंतु बातम्या एवढ्या फटाफट चालल्या, घेतलं की अशोक चव्हाण, दुसरं नाव काही घेतच. माझं नाव घेतल्याशिवाय ना भाषणच करता येईल. मला 2-4 शिवाय दिल्याशिवाय यांना झोपच येत नाही, अशी अडचण आहे काय लोकांची. त्यामुळे तुम्ही यांना सांगा, तुमचं काहीतरी सांगा ना मला. अशोक चव्हाण फक्त बोलून नुसतं शिवाय देऊन काय भेटणार तुम्हाला. अशोक चव्हाणला शिवाय दिल्या एकही मत त्यांना जाणार नाही. काहीच तुम्ही घ्या, मुद्दाम तुम्हाला सांगायचं, एकही मत नाही. कोणी यायचं काही शिवाय द्यायच्या, लावलंय काय. कोणी यायचं, काही बोलायचं, काही शिवाय द्यायच्या. लोकांना वाटतं की शिवाय दिले काही मते मिळतात. मला खात्री आहे भोकर विधानसभाचा एकही माणूस अशोक चव्हाणला शिवाय दिल्यावर मतं मिळत नाहीत, हे दाखवून देण्याची वेळ आहे. दाखवा लागेल आपल्याला. जो आमची कामं करतो त्याचा अपमान करा, त्याला नावाने उलट सुलट काहीतरी बोला. अरे काहीतरी पुण्याई आहे, बापाच्या पुण्यावर जगतात ना. अरे आमचा बाप तेवढा होता म्हणून पुण्याई आहे ना, तुमचा बाप कुठे आहे. आमचा बाप एकच कर्तृत्ववान बाप होता, आमचे कर्तृत्व आहे, आमच्या बापाची पुण्याई आहे, चांगली गोष्ट आहे ना. नशिबात येतं का प्रत्येकाच्या. म्हणून मला एवढं सांगायचंय, आता लेवल एवढी खालची पातळीवर गेली आहे की बापापर्यंत चालले जाते. हरकत नाही, बोला, म्हणजे तोंडाला काही नाही, तुम्ही बोलायचं बोला, मला काही फरक पडत नाही. परंतु शंकरराव चव्हाण अजरामर होऊन गेले. शंकरराव चव्हाण अजरामर होऊन गेले मुदखेडच्या जनतेच्या मुळे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, देशात गृहमंत्री झाले. हा काळ सुद्धा आम्ही विसरलेलो नाही. मला मुद्दाम सांगा, आपला अभिमान होता. शंकरराव चव्हाण राज्याचा अभिमान होता, तसंच मुदखेड वासियांचा सुद्धा शंकरराव चव्हाण अभिमान होता. हे सांगायला मला आनंद वाटतो, गर्व आहे.
ती परंपरा आपल्याला मोडायची. काय मोडायची बाबा? तू फार मोठा आहे, तुझ्या तू शिवाय देतो तुला मतदान करायचं का? शेवटी काही काम, कर्तृत्व, त्याच्यामागची असली भूमिका, त्याग, त्या गोष्टी नाही का झालं आपल्याला? आपण 10 वेळा विचार करतो, अमुक माणसाचं नाव का घेतो? त्या माणसाच्या पुण्याईने आज आमचं नाव, आज आम्ही जरी नाव शंकरराव चव्हाणचं नाव घेतलं ना, अधिकारी आज उठून उभा राहतो, मी शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावाला मानणारा मी आहे, साहेब सांगा काय काम करायचं आहे. पुण्याई आहे, मोठं काम आहे. तुम्ही शंकरराव चव्हाणला, हे जे विरोधी आहे, बेईमान आहेत, ते विसरले असतील. नांदेडची जनता, मुदखेडची जनता शंकरराव चव्हाणला विसरलेली नाहीत, हे मला मुद्दाम सांग. हा निवडणुकीचा विषय नाही आहे. निवडणुकीचे मतं मागायकरता शंकरराव चव्हाण साहेबांचा उल्लेख मी करत नाही आहे. पण ज्या भागाचं नेतृत्व शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं होतं, ही मोठी पुण्य आहे, मोठं नाव आहे. आजही लोक आठवण, घराघरात फोटो आहेत, आज लोकांचा साहेब बघा चव्हाण साहेब आमच्या घरी आले होते. चव्हाण साहेब मला भेटले, आमच्या घरी चहा प्यायला आला होता, मला भेटायला आले होते. तुम्ही लहान होता, बोलता नाही सांगतात मला सांगा, ही काही लहान गोष्ट आहे का? लोकांना काय, कोण आमदार झाले, कोण खासदार, कोणाला काही घेणं नाही. आम्हाला अभिमान आहे, एका घरात गेल्यानंतर आमच्या वडिलाचा फोटो दाखवणारे अनेक म्हातारे वयस्कर लोक आहेत की साहेब तुमचे वडील आमच्या घरी आले होते. याच्यापेक्षा मोठी पुण्य आहे कशाला म्हणतात? आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्य आहे आम्ही कधी विसरणार नाही. आणि त्याच्या पुण्याला घेऊन पुढे आगामी काळामध्ये आम्ही या भागाचं काम करत राहू. लोकांना शंकरराव चव्हाण साहेबांचा विसर पडणार नाही, अशा पद्धतीने त्याचं योगदान आमचं पुढचं राहणार आहे. आणि त्यांच्या नावाखालीच आम्ही या भागाच्या विकासाला तुमच्या आशीर्वादाने आगामी काळामध्ये या भागाचं नेतृत्व करत असताना बिलकुल तडजोड स्वीकारणार नाही. मित्र, मला मुद्दा माझ्या माताने सांगायचं, लक्षात ठेवा, अनेक योजना सरकारने दिल्या. आता 20 लाख घरकुलं महाराष्ट्रामध्ये मंजूर झाले. तुमच्याही गावामध्ये पंतप्रधान योजनेमध्ये घरकुल निश्चित मिळणार. तुमच्याकडे लाडकी बहीणची योजना चालूच आहे. तुमच्या भागामध्ये रोजगाराचा विषय आपण नक्की मागे लावायचा आहे. तर मित्र, सगळ्या विषय अधिक वेळ मी घेणार, एक सभा शेवटची राहिल्यावर जावं लागत आहे. पण मी खात्री देऊ इच्छितो, माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे, आपल्याकडे सगळ्या पद्धतीने विचार करून कमळाशिवाय आपलं एकही मत दुसरीकडे जाणार नाही. बरोबर आहे? आपलं मत कोणाला? आपलं मत कोणाला? आपलं मत कोणाला? जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मुदखेड इथे या सभाल्या व्यासपीठावर उपस्थित माननीय खासदार श्री अशोकराव चव्हाण साहेब, श्री नरेंद्रदादा चव्हाण, नारायण अप्पा कोतावाल जी, दत्तू देशमुख जी, नीलकंठ मदने जी, रामसिंह चव्हाण जी, राम आबादार दादा, संजय सोनटक्के जी, कोमल जायसवाल जी, वेंकटराव कल्याणकर जी, गजानन कमळे जी, सुनील शेट्टे जी, उद्धव पवार जी, राजू भारतोंडे जी, मारुती किरकन जी, रावसाहेब चौदंते जी, मारुती जाधव जी, मुसा मिस्त्री जी, संजय कोलते जी, ऋषिकेश पारवेकर जी, सचिन मगरे जी, गोविंद गुंडलवार जी, मनोज कांबळे जी, सुनील मुंगल जी. आणि आज आपल्या मुदखेड नगर अध्यक्ष चे उमेदवार विश्रांतीताई माधवराव कदम, आपले वॉर्ड क्रमांक 1 मधले सविताताई मोडवाल, उपेंद्र लक्ष्मणराव देवदे, वॉर्ड क्रमांक 6 मधले शोभा बेलकेवाड जी आणि तसंच सुनील शेट्टे जी. इकडे समस्त मुदखेडचे प्रभागातले सर्व आपली जनता, माझे कुटुंबातले लोकांना माझा मनापासून नमस्कार करते. दादा इकडे मोडवत दादांनी सुरुवात अशी केलेली की भारतीय जनता पार्टीचा काय झालं, आता वाजलेत 9, भूका लागली असतील, जेवणाची वेळ झाली आहे, काय आता एनर्जी डाऊन आहे. 6 पासून वाट बघायला सगळे. आम्ही सुद्धा भोकरला होतो, तिथे सुद्धा लोक वाट पाहत होते. आणि आम्हाला माहिती आहे आपण सर्व इतकं प्रेम करतात आमच्यावर, त्यामुळे आपण इतके उशिरापर्यंत एवढी भर सभा मुदखेडला पाहायला खरंच आनंद, डोळ्याला आनंद वाटतो. आपण सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिला आणि आपल्या मतदारसंघाचं नाव 50,551 मतदान मराठवाड्यात भोकर मतदारसंघ हे नंबर 1 वर पोहोचवलं. लोकसभेत आपण निवडून दाखवलं, मोदी साहेबांचं नेतृत्व तिकडे आहे. विधानसभेत तुम्ही दाखवलं भाजपाकडनं आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आमदार मला म्हणून आपण भरभरून आशीर्वाद दिलं. तसेच आपले साहेब ते सुद्धा राज्यसभाचे खासदार आहेत, 6 वर्षासाठी ते खासदार झालेले आहेत.
आपल्याकडे सगळी एवढी यंत्रणा आहे, तर मला असं वाटतं पार्लमेंट ते पंचायत पर्यंत काय खिलायला पाहिजे, काय यायला पाहिजे, आपली नगरपालिका आहे. आमची निवडणूकच झाले, तुम्ही ती जादू दाखवली आणि आम्हाला भरभरून मतदान दिलं. पण आज आपल्याकडचं कार्यकर्त्याचं निवडणूक आहे, आपल्यामधलं एका व्यक्तीचं निवडणूक आहे आणि आपल्या नगरातलं आपलं वॉर्ड सेवक, नगरसेवक, नगराध्यक्षाचं निवडणूक आहे. आपल्याला डबल इंजिनची सरकार तर झालेलीच आहे केंद्र आणि राज्यात, पण आता तिसरं इंजिन जर आपण जोडलं, नगरपालिका सुद्धा आपण जोडली, तर विचार करा प्रगतीला किती वेग मिळणार. मुदखेड तालुका बघा, अर्धापूर तालुका बघा किंवा भोकर तालुका बघा, इतकं विकास तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या मतदारसंघात दिसतं का? मला सांगा. आपल्याकडे फ्लायओव्हर झालेले आहेत, बायपास झालेले आहेत, गल्लोगल्ली रस्ते झालेत. हो, मान्य करते मी, कुठेतरी राहिलं असेल, पण विकास हे कधीच संपणाऱ्या गोष्टी नसतो. त्यामुळे आपण मला आशीर्वाद दिला, आता आपल्या मधल्या आपल्या लेकराला आशीर्वाद द्यायची वेळ आलेली आहे. तुम्ही मला तर मुली म्हणून, नात म्हणून, बहीण म्हणून भरपूर आशीर्वाद दिला, पण आपल्या मधला आज ताई सुद्धा आहेत, आपल्याकडे अजून 4 वॉर्ड नगरसेवक आहेत. या सर्वांना आपल्याला आशीर्वाद द्यायची वेळ आलेली आहे. 2 तारखेला आपल्याला मतदान करायचंय. 2 तारखेला आपल्याला 3 जागेवर मतदान करायचंय. 2 नगरसेवकचे डब्बे असतील आणि 1 नगराध्यक्षाचा डब्बा असेल. इकडे लाडक्या बहिणी माझ्या किती आहेत? लाडक्या बहिणी हात वर करा. लाडक्या बहिणीची निशाणी, लाडक्या बहिणीची निशाणी. तर माझी ज्येष्ठ आजी कुठेतरी नाराज असेल, बाई लाडक्या बहिणीला सगळे पैसे आणि आम्हाला काहीच नाही. पण माझ्या ज्येष्ठ आजीला सुद्धा घाबरायची गरज नाही. तुम्ही तुमच्या नातीला निवडून आणलेलं आहे, तर ह्या वेळेला विधानसभेत हिवाळी अधिवेशनात नक्की ज्येष्ठांसाठी सुद्धा काहीतरी तयारी करणार आहोत आणि ज्येष्ठांचे सुद्धा प्रश्न लवकरात लवकर मिटवणार. मला तर असं वाटतं आपल्याला छान एक सुंदर मुदखेड सिटीला चांगलं प्रगतीवर आणायचं आहे. इकडे सुद्धा एज्युकेशनची क्वालिटी चांगली असली पाहिजे. इकडे सुद्धा लोकांना, पोरे इकडे भरपूर आहेत जे पोलीस भरतीमध्ये जायला बघतात, त्यांच्यासाठी कुठलं तरी एक मैदान असं असेल, फिजिकल फिटनेस साठी असेल किंवा कुठेतरी वॉकिंग ग्राउंड, पोलीस ट्रेनिंग साठी जागा, जिथे ते ट्रेनिंग करू शकतात. पोरं जर चांगले शिकले, कुशल बल जर तयार झालं, तर आपल्याकडे इंडस्ट्री पण यायला कमी करणार नाही, मुलांच्या हातात रोजगार सुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे माझ्यासारख्या तरुणांना तुम्ही मतदान केलं, आमचे विचार काहीतरी वेगळे असतात. इथे बरेच तरुण आहेत, रामदादा आपल्या सोबत आहे, हे सगळेच आपल्या सोबत आहे. ह्या तरुणांना घेऊन आपल्या पुढची पिढीला, पुढची 20 वर्ष मुदखेड सिटीला आपण काय नवीन देऊ शकतो, काय नवीन प्रगती करू शकतो, काय नवीन विकास आणू शकतो, ह्या विचाराचे आम्ही सर्व आहोत. त्यामुळे ह्या नेतृत्वाला जपायला माझी अशी विनंती आपल्या सर्वांना आहे की येत्या 2 डिसेंबरला आपल्याला 3 जागी बटणं दाबायचे आहेत. 2 नगरसेवक आपल्या आपल्या प्रभागातले आणि 1 नगराध्यक्ष. त्यामुळे विचार करून आपण बटन द्यावा. मला तर असं खरंच वाटतं की हे भोकर मतदारसंघाची जनता आहे ना, हे अमूल्य रत्न आहे, सुंदर सुंदर रत्न आहे. ही मोठी माझी तिजोरी आहे आणि तुम्ही सर्वांनी भरून आशीर्वाद दिला. ह्या तिजोरीचं तुम्ही मला मालक केलं, कुलूप लावलं, मला जपायला तुम्ही मला ती संधी दिली तुम्हाला सर्वांना जपायला. पण त्या कुलपाची चावी आहे ना मात्र हातात चव्हाण साहेबांच्या. त्यामुळे ते चावीचं नेतृत्व जपायला, भोकर मतदारसंघाला जपायला आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या नगरपालिकाला सुद्धा पाहिजे. त्यामुळे आपण सर्व मिळून येत्या 2 तारखेला 3 जागी, निशाणी आपली, निशाणी माहितीये थंडी असते, जरा जोरात बोला, निशाणी. त्यामुळे या निशाणीवर 3 जागी आपल्याला बटन दाबून भरभरून मतदान जसं विधानसभेत केलेलं आहे तसंच परत निवडणुकी आपले नगरपालिकेचे आहेत, तिथे सुद्धा मतदान करून या सगळे नगरसेवकला. आणि आपल्याकडे या मुदखेडमध्ये सगळ्यांनीच बीजेपी कडनं तिकीट घेतलेली आहे. 20 जागे आपले लोक निवडून येणार आहेत ही माझी खात्री मला वाटते. कारण एवढे मेहनत करणारी टीम आपल्याकडे, एवढे सुंदर नगरसेवक तयार केलेले, सुशिक्षित, चांगले विचार असणारे नगराध्यक्ष सुद्धा चांगले विचार असणारे, सर्वांना घेऊन मिळून मिसळून चालणारे असे सगळी लोकांची टीम आपण तयार केलेली आहे. त्यामुळे मुदखेडचा विकास नक्कीच होणार. येत्या 2 तारखेला आपल्याला 3 जागी कमळ या निशाणीवर भरभरून मतदान करायचंय. आणि एवढीच मी विनंती करेन सर्वांना आणि माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदन करते. आजच्या सभेचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आपल्या सर्वांच्या लाडक्या कार्यकुशल आमदार श्रीजयाताई चव्हाण, येथे जमलेल्या माझ्या सर्व वडीलधाऱ्या मंडळींना
आणि माझ्या माता भगिनींना सर्वात प्रथम तर माझा नमस्कार. मला मुदखेड नगर परिषद नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याबद्दल मी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय अमिता भाभी चव्हाण, श्रीजयाताई चव्हाण यांचे मनापासून आभार मानते. मी मराठ गल्लीची सून आहे. माझ्या पतीने 20 वर्ष काम केलेली पावती आज आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी आता मुदखेड मधील माझ्या सर्व मायबाप जनतेची आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, येणाऱ्या 2 तारखेला कमळ या निशाणीवर बटन दाबून माझ्यासह 20 उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा व आपले नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचा व आपल्या लाडक्या श्रीजयाताई चव्हाण यांचा मान जिल्ह्यात वाढवावा ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुदखेड नगर परिषदेची ही पहिली वार्ड आहे, सभा आहे. मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. लाडक्या बहिणी सर्वांना विनंती आहे ही सभा अशी झाली पाहिजे जोशपूर्ण वातावरणामध्ये. प्रत्येक घोषणेला प्रतिसाद देत चला. मुख्य नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ ही वार्डनिहाय जाहीर सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मी या सभेनिमित्त राज्याचे माजी मुख्यमंत्री तुम्हाला सर्वांचे लाडके लोकनेते आदरणीय खासदार साहेब हे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येणार आहेत. आपल्या भोकर विधानसभेच्या कार्यकुशल आणि दमदार आमदार श्रीजयाताई चव्हाण, आदरणीय नरेंद्र चव्हाण, मुख्य नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय नारायणप्पा कोतराव महिला ठिकाणी उपलब्ध आहेत. मला एकच बोलायचं, महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी आणि विविध सामान्य कुटुंबातील सर्व व्यक्तींसाठी विविध योजना काढलेल्या आहेत आणि या योजनांच्या आणि आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी नांदेड जिल्ह्यासह आपल्या भोकर मतदारसंघाचा जो विकास केलेला आहे आणि त्यांच्यानंतर आदरणीय काही